हे सगळी कसे आहेत? गोड आहेत का चवीला? अच्छा, ते कसे आहेत? कशी आहेत? हे खूप सुंदर नाही? ब्लाऊज छान आहे ना. नसते जास्त तिखटही ठेवलं नाही त्यांनी. कुठे जायचंय? वाशीला. वाशीला महालक्ष्मी सरस. महालक्ष्मी सरस. नमस्कार, मी दीपा ढाणेकर आणि आज मी आले आहे वाशी सिडको येथे महालक्ष्मी सरस एक्झिबिशनमध्ये. आणि इथे यायचं ना तर अख्खा एक दिवस लागेल आपल्याला हे सर्व पाहायला, कारण इथे असलेले स्टॉल्स आहे ना कमालीचे, छान वेगवेगळे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला बचत गटांचे स्टॉल्स येथे आहेत. तसंच भारतातील पुष्कळशा राज्यांचे स्टॉल्स इकडे आहेत. जवळजवळ 500च्या वरती स्टॉल्स इथे आहेत असं ते सांगते आहेत. आणि खाण्याचे पण स्टॉल 70च्या वरती आहेत. आपल्या मातीतील वस्तू या महिला उद्योजिका घेऊन आल्या आहेत. आम्हाला तर यांचे बरेचसे स्टॉल्स आवडलेत, तर मी तुम्हाला पण दाखवते. चला. प्रत्येक महिलेला स्वतः काहीतरी करावयाचे ऊर्जा, उमेद देणारं हे एक्झिबिशन आहे, म्हणून याचं नाव पण उमेदच आहे. आणि हे सगळे स्टॉल हे महिलाच रन करतात आणि महिलांसाठी स्पेशल हे स्टॉल ठेवलेले आहेत. तर हे एक्झिबिशन ना 24 तारखेपासून 4 एप्रिलपर्यंत आहे आणि मी कालच जाऊन आलेली आहे. तर अजूनही 2-3 दिवस हे स्टॉल असणार आहेत. कोणाला जायचं असेल तर जाऊन येईल, पण काही जणांना जायला जमत नाही, त्यांच्यासाठी मी स्वतः फिरून हे सर्व स्टॉल दाखवणार आहे. तर बघूया आपण पुढचे स्टॉल. काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं दोन पण मोठ्या मुश्किल यांची काय प्राईस? 9.5. ठीक आहे. कॉटन पण आहे. कसं आहे? 5 आहे. एक सागाचा माझ्याकडे आणून ठेवला आहे, पण तो एवढाच जवळ आहे. डबल की आई ये इस तरीके से बनता है अभी, मतलब देखो फ्रेम नहीं हुआ है, सरस है। अच्छा, फोटो पण या किसी को गिफ्ट देने के लिए, वॉल में डेकोरेट करने के लिए यूज कर सकते हैं ना. काढलं मी. सिक्की आर्ट आहे. राज्यस्तरीय अजून कुठला टेस्टला आहे? कासेगावचा प्लम आहे. गाईच्या जाती मावा केक, पिस्ता केक, खजूर केक, ऑरेंज ज्यूस मधील चॉकलेट प्लम केक, डाएट फ्रेंडली गुळाचा केक.
छोटे छोटे फणस आणि बघ ना ड्रमस्टिक आहे, केळं आहे आणि बावल्या पण किती छान आहेत ऋतुवातावरणामध्ये ठेवण्यासाठी. वारकरी विठोबा मुली. हेच आहे ना ते. पण हे वाळवायला लागणार आहे सुकवलेले. आणि हे कसे हे कापड आहे. कलर बघितले का इसका क्या प्राइस है? 1800. अच्छा छान आहे ना. 1800 रुपयाला. हे काय आहे बघ. महत्वाचा नंबर आहे. आमची रेडीमेड ग्रेव्ही आहे. त्याच्यामध्ये काहीच तुम्ही फक्त भाजी ॲड करायची त्याच्यामध्ये किंवा पनीर करायची. मसाला आहे, पूर्ण ग्रेव्ही आहे. याच्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करायचं. याच्यामध्ये पाणी मिक्स केलं, फक्त थोडंसं किंवा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून द्यायचा. पनीर पनीर भाजी काही टाकू शकतो. तुम्ही टेस्ट बघा, टेस्ट बघितली काय नाही त्याच्या करणारच नाही. आणि हे डब्यामध्ये काय आहे? तेच आहे मॅडम, तीच ग्रेव्ही आहे. ती किती आहे? 200 ग्रॅम. ही किती रुपयाला आहे? हॉटेलसारखी टेस्ट आहे. 140. ही पण काय करायचं ओके. दोन्ही खातात. आणि याच्यानंतर मग कुठे इथे ऑर्डर केला तर मग मिळू शकतं. हां, या नंबरवरती हे केलं तर. आणि ही ग्रेव्ही ही जास्त 1 किलोचं पॅकेट आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे? पुरं राईस मिक्स केलेला आहे की ग्रेव्हीचं 1 किलो? 1 किलोचं हे कसं आहे? हे बिर्याणीचं 720 आणि मखनी आणि हे सर्व 720. छान आहे, वेगळं आहे काहीतरी. रिझर्वेशनसाठी काय ब्लाऊज छान आहे ना. 650 वगैरे. हां, हे किती? तो 500ला सांगितलं ना. हां, हां हे किती आहे? 800. 400. ह्याच्यात आणि ह्याच्यात काय खादी ग्रामोद्योगचं. किती सुंदर आहेत ना. एक नंबर. सगळे आपले टेराकोटा टेराकोटा खूपच सुंदर आहे.
दोन स्टॉल. मोदींकडून त्यांना हे स्पेशली मिळालं. कॉटनमध्ये ना स्पेशल. लावलीत खूप सुंदर नाही. घे घे. खरेदी झाली आहे. निश्चित कोण भेटली कोण माहिती आहे का? अलिबागची माझी मैत्रीण आहे. जुनी मैत्रीण आहे ना, खास बिल्डिंगमध्ये. आत्याची शेजारी आहेत माझ्या आणि आमची पण मैत्री आहे. पिंकी संध्या. कुठे भेटलोय बघ. हो. कशी किलो? 400 एकच आहे ना. असं सरळ घे, सेपरेट घ्यायला नको. छान नाही. काय सांगत होता तुम्ही ते बोला ना. मध उद्योगाचं आपलं ऑफिस आहे महाबळेश्वरला. आपण 50% अनुदान देतो. जे शेतकरी करतात ना मध उद्योग, त्यांना 50% अनुदान देतो. आपण त्यांना पेट्या देतो. त्या मधाचे पेट्या ते त्यांना आपण देतो. त्यानंतर आपण त्यांना 6 दिवसाचं फ्रीमध्ये प्रशिक्षण देतो की मध पेट्या कशा हँडल करायच्या, ते कॉलनी कशी बघायची, पाणी कशी करायची, गटर कशी करायची, सगळं आपण देतो. आणि शासनातर्फे आता सगळं फ्री आहे. ते महाराष्ट्र खादी ग्राम उद्योगाचे. वाली बैंक हे दुपट्टे आहेत फक्त, म्हणजे ओढणे आहेत. आणि या आहेत 1500ला. या 1500ला आहे. हे 1800ला आणि ह्या 2000ला. हे क्या मटेरियल आहे बोले? चंदेरी सिल्क. चंदेरी सिल्क. सुंदर नाही. घेतात लोक. कडुलिंबाची पावडर बऱ्याच ठिकाणी यूज होते. आपली ऑलमोस्ट संपुष्टात आलं. लोक प्रोडक्शनसाठी मोठे दाणा आणि गोल करतात. मी पाकळीचा करायचा आपण त्यांचं
70 रुपयाचा अर्धा किलो. गेल्या वर्षी पण मी असेच गावाला आणि कोणाकडून तरी घेतलेले. हां, याची मी टेस्ट बघितली आहे, अप्रतिम आहे. खरंच मला आवडली म्हणून मी लगेच सांगितलं की मला हवी आहे म्हणून. आपण एक घेतल्याशिवाय नाही. आणि मला चणे पण चांगले वाटत आहेत. ते हे आहे ना चणे जो हे असं गावरान ते समजत आहेत. कारण हा पांढरा कांदा आणि तो तळलेला कांदा आहे ना. बिर्याणीसाठी त्यांनी ओके. आणि कसलं पावडर एक म्हणाले ते ABC आवळा बीटरूट हे बघ माझ्या मापाचं पाणी पाहिजे. असं अडकायलाच लागणार नाही. त्यांचं पण गेले तो यवतमाळ वाशिम हे आपण गेलेलो तिकडे. ते काय आहे? ते कसे आहेत? कशी आहे ती? हे एक कसं आहे? कसे आहेत? गोड आहेत का चवीला? तुकडी आहे, बघू ते चाकू लावलेली. आणि द्राक्ष कशी? कुठले कुठे आहेत? चालतो तू सांग मला, आम्हाला चालेल की हो नको मग तू सांग ना काय घेऊ तू. काय घेतलंयस? आम्ही म्हटलं जरा आता इथे कोल्हापुरी थाळी घेऊन बघूया. मालवणी नेहमीच खातो आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत ना तेवढ्या सगळ्या जिल्ह्यांमधून जेवणाचे जे हे थाळ्या वेगवेगळ्या इकडे मिळतात. तर स्पेशल आहे, अशा गावरान आहे, कोल्हापुरी एक पालघरचं आहे, जळगावचं आहे, सावजी चिकन आहे, कोकणी आहे. तर आम्ही असं बघू कोल्हापुरी घेऊन बघितलं आहे. तांबडा पांढरा रस्सा तांबडा पांढरा रस्सा आहे, चिकन मसाला आहे, भाकरी आहे आणि राईस वगैरे देणार. बघू कसं आहे का द्या. खरंच मस्त टेस्ट तर एकच नंबर आहे. कोल्हापूरची आहे आणि चिकनची तर टेस्ट खूप छान झाली. हां कोल्हापूर. जेवण तर छान आहे. तांबडा पांढरा रस्सा आला आहे, भात आला आहे, कोल्हापुरी चिकन आलं आहे आणि भाकऱ्या. बघूया तांबडा रस्सा पिऊन टेस्ट छान मला नसते. जास्त तिखटही ठेवलं नाही त्यांनी. कारण इथले खाणारी लोक असल्यामुळे ना त्यांनी खूप तिखट नाही ठेवलं. पांढरा रस्सा छान आहे ना. हे खरंच जेवण खूपच सुंदर आहे.